हॅलो हॅलो हॅलो. दोघी संघांना एक सूचना आहे. दोघी संघांनी लक्ष द्यायचं आहे. आपण सामना द्वेषाने खेळायचा आहे. द्वेषाने खेळू नका आणि कोणीही सामना सोडणार नाही आणि कोणीही आयोजकांकडे येऊ नका. अंपायरचा डिसिजन हा लास्ट डिसिजन राहील. दोघींनी काळजी करायची आहे. आपण टुर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, तर या टुर्नामेंटला थोडंसंही गालबोट लागू नये ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. सर्वांनी याचं भान ठेवायचं आहे. द्वेषाने भरपूर खेळा तुम्ही, पण द्वेष करू नका. आपण आपले सहकारी आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि सामना सुरू करायचा आहे. कोल्हापूर संघाने क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचं आहे. धन्यवाद प्रशांत दादा. नक्कीच खूपच सुंदर आणि बंधुभावाचे विचार आपण व्यक्त केलेले आहेत. नक्कीच प्रशांत दादा यांनी अत्यंत सुंदर विचार व्यक्त केलेले आहेत आणि आपण सर्व मित्रांनो या अपेक्षेला आपण खरे ठरूया. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बंधुभाव, स्नेह आणि आत्मीयता आणि जिव्हाळा या बळावर या स्पर्धेचं आपण आज सफल समापन करणार आहोत आणि नक्कीच टुर्नामेंटच्या या पातळीवर या क्षणी तेच संघ पुढे आलेले आहेत जे बेस्ट आहेत. इथून पुढे होणारे सर्व सामने हे बेस्ट विरुद्ध बेस्ट असेच होणार आहे. मुंबई मिरॅकल्स, कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवावा समालोचन कक्षात. ठीक मित्रांनो, आज पाचवा आणि शेवटचा दिवस आणि आपण सर्वांच्या मनात संमिश्र असे भावना आहेत. एकीकडे स्पर्धा सफल आणि समापन होत असताना अनेकांच्या मनात मात्र हुरहुर की आता हे स्पर्धा संपणार आणि आपण सर्व मित्र एकमेकांपासून दूर होणार आणि उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या कामावर येऊ. ये भाग दौड़ भरी जिंदगी थकना मना है. न्यायदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या न्याय मंदिरात आपण आपल्या सेवा देत असतो आणि यावेळी मात्र आपल्या स्वतःकडे, आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे, आपल्या मनोरंजनाकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. ऑल वर्क अँड नो प्ले मेक जॅक्स अ डल बॉय अशा पद्धतीने आपली जीवन पद्धती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं का असो ना, शारीरिक आणि मानसिक फिटनेस उत्तम करण्यावर आपण भर देत आहोत. हे निश्चितच कौतुकास्पद बाब. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगावतर्फे कोर्ट प्रीमियर लीगमध्ये आलेल्या तसेच ऑनलाईन प्रत्येक सामने पाहणाऱ्या समस्त महाराष्ट्रवासी देशवासियांचं आम्ही जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि आपण उत्सव प्रिय भारतीय, काल आपण गुढीपाडवा साजरा केला आणि आज आपण रमजानच्या शुभेच्छा एकमेकाला देत आहोत. निश्चितच नियतीसुद्धा मेहरबान असावी आपल्या या स्पर्धेवर की हे दोन सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र सण आणि त्यातच आपला हा क्रिकेटचा सण असा त्रिवेणी संगम दुग्ध शर्करा योग आलेला आहे. मित्रांनो,
खरं म्हणजे मित्रांनो, आयोजन आणि व्यवस्थापन हे आयोजन समितीचं आद्य कर्तव्य आहे. पण ज्या पद्धतीनं आयोजन समितीनं जीव ओतून, प्राण ओतून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते नक्कीच भूषणावह. आणि आम्ही राज्यस्तरीय समितीचे आभारी आहोत की त्यांनी जळगाव जिल्ह्याला यजमानपदाचा मान दिलं आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजन समितीनं पुरेपूर केलेला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण शेवटच्या दिवसाच्या या खेळाचं आपण स्वागत करूया. मुख्य पंच म्हणून कुणाल पवार असतील आणि त्यांना सहकार्य करतील प्रवीण इंगोले. साद शेख ऑनलाईन स्कोरर करतील आणि डागजी AWD संचालन करतील. गुड मॉर्निंग फ्रेंड. हियर इज द फर्स्ट बॉल, फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द डे, ऑफ द मॅच, ऑफ द इनिंग, ऑफ द ओव्हर. मुंबई मिरॅकल वर्सेस कोल्हापूर किंग्स. धावबाद होण्याची भीती खरी ठरलेली. जबरदस्त धक्का. बॅटिंग कोण कोल्हापूर, बॅटिंग कोण नाही टीम बॅटिंग करा आणि मुंबई मिरॅकल. मुंबई मिरॅकल्स. निर्धाव चेंडू. आणि नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवर फलंदाज हे धावबाद झालेले आहेत, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचं मनोधैर्य मात्र कमालीचं उंचावलेलं आहे. पहा कशा आक्रमक पद्धतीने आता खेळाडू, क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज हे भारावलेले आहेत. आणि नवसंजीवनी, नवसंचार, नवक्रांती त्यांच्या देहबोलीमध्ये म्हणजेच बॉडी लँग्वेजमध्ये आपण पाहत आहोत. पूलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि हा खाता उघडलेला आहे फलंदाजानं तसंच संघानं सुद्धा. टाळ्यांच्या गजरात समर्थक आणि पाठीराखे आपल्या संघाला पाठबळ देत असताना आणि निश्चितच समर्थकांच्या पाठबळावर कुठलाही संघ हा प्रोत्साहित होत असतो मित्रांनो. बिन टप्प्याचा चेंडू, टप्पाहीन चेंडू, फुलटॉस. कव्हर क्षेत्राला टार्गेट केलेलं आहे संदीप यांनी. पाहूया कशा पद्धतीनं हे षटक इथं संपेल. शेवटचा चेंडू. अजून एक बडी त्रिफळाची
अत्यंत अनपेक्षित असा बडी, काय अचूक मारा करतोय गोलंदाज विजय. कोई भी बैग बैग दे. दिनेश पाटील. तर अत्यंत नाट्यमय घडामोडी पहिल्याच षटकात, आणि पहिलं षटक हे खऱ्या अर्थानं सनसनाटी ठरलेलं आहे. ज्या पद्धतीने या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. निर्धाव चेंडू, पाच धावा 2 गडी बाद. यावेळी मात्र हळूवार चेंडू होता तरीही फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश गोलंदाजाला प्राप्त झालेले आहेत. तर सध्या पुसद न्यायालयामध्ये कार्यरत असलेले, न्यायदानाचं पवित्र कार्य करणारे आणि बुलढाण्याचे भूमिपुत्र अर्थात मावतवाल साहेब गोलंदाजी करीत असताना माननीय न्यायमूर्ती महोदय उंचावरून टोलवलेला हा फटका थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावलेला आहे. मुंबई मिरॅकल यांना नावाच्या पद्धतीनेच या सामन्यामध्ये चमत्कार करून दाखवावा लागेल. 11 धावा 2 गडी बाद. स्वतःशी निराश फलंदाज कमलेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा असा हा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा अचूक गतिशील मारा आणि द्रुतगती चेंडू. तब्बल 5 चेंडू हे माननीय रितेशजी मावतवाल साहेब यांनी 5 चेंडू निर्धाव टाकलेले. एक षटकार जरी गेलेला असला तरी एका षटकात फक्त 6 धावा त्यांनी मोजलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो 2 षटकानंतर 2 गडी बाद 11 धावा मिरॅक्युलस मुंबई संघ फिल्मी सितारो वाली, दरिया किनारो वाली मुंबई नगरी, माया नगरी, पॉलिटिकल नगरी आणि कोल्हापूर म्हणजे विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पहिलवानांची नगरी म्हणजे कोल्हापूर. अशा पद्धतीनं ह्या 2 संस्कृती संपन्न संघांचा ऐतिहासिक असा हा सामना, बाद फेरीचे सामने. जो हार गया समझो घर गया, अशा पद्धतीने हे नॉकआउट सामने आपण पाहत आहोत. अनेक संघांनी आपला गाशा गुंडाळलेला आहे.
उंचावरून फटका, कदाचित सूर्याची प्रखर किरण या मित्राच्या डोळ्यांवर येत असावी. होय, खरं आहे. हा झेल घेतला असता कदाचित या मित्रानं, मात्र दुर्दैव आड आलेला आहे. आणि आपण पाहत आहोत की 2019 आत्ताच विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे की 2019ला याच दोन संघादरम्यान अंतिम सामना रंगला होता सोलापूर येथे. तर अशा पद्धतीनं आपण म्हणूया की मिनी फायनल अंतिम सामन्याची रंगीत तालीम या सामन्याच्या माध्यमातून होत आहे. कदाचित जो संघ हा सामना जिंकेल तो विजेते पदाचा प्रबळ दावेदार असेल असा कयास क्रिकेट पंडित लावत आहेत. तर पाहूया काय होत आहे ते. सध्या मात्र 2 षटकानंतर 11 धावांवर 2 गडी बाद मुंबई मिरॅकल्स. सरळ असा हा फटका ॲडव्होकेट देशमुख साहेब यांच्या शुभेच्छा फलकावरून जात असताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत कमलेश यांनी. सुरुवातीच्या फलंदाजांनी जरी 2 गड्यांनी नांग्या टाकलेल्या असल्या तरी हा फलंदाज मात्र गोलंदाजांच्या नांग्या ठेचण्यामध्ये निष्णात आहे असं त्याच्या फलंदाजीवरून जाणवत आहे. गोलंदाज विजय नलावडे पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवरून खेळपट्टीवर आणि खेळपट्टीवरून यष्टी पट्टीकडे त्याचा प्रवास अत्यंत रंजक, अत्यंत रोमहर्षक आणि रोमांचक आणि रोमॅन्टिक. आणि तृतीय पंचांकडे दाद बघितली द्वितीय पंचांनी. प्रथम पंच पाहत आहे, द्वितीय पंच तृतीय पंचांकडे दाद मागत आहेत. पाहूया काय होत आहे ते. मित्रांनो, जळगाव जिल्ह्याला निश्चितच आनंद आहे, अभिमान आहे. अत्युच्च पातळीवरील ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा मान आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून राज्यस्तरीय समितीने दिला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. आणि निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्राणपणास लावून या आयोजनाचं भल्लं मोठं असं हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न आयोजन समितीने केलेला आहे. मित्रांनो, जे अतिथी संघ आहेत त्यांना नम्र विनंती आहे, आयोजन समितीसाठी कौतुक म्हणून थोड्या का असेना काही टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, ज्या पद्धतीनं राहण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, अगदी पाण्याची व्यवस्था, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी भल्या पहाटे पुन्हा मैदानावर येणं, मित्रांनो हे सोपं नसतं. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्थेच्या वतीनं मी समालोचक, पत्रकार, रक्तदूत, प्लेटलेट ब्रँड ॲम्बेसिडर, अयाज द इंडियन आपणास गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षाच्या तसेच आजपासून प्रारंभ होणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करीत आहे. निश्चितच सर्वच संघ आपले आहेत, सर्व खेळाडू मित्र आपलेच आहेत. पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, क्रिकेटमध्ये एकच विजेता असतो, लेट द बेस्ट विन. दरिया कोई समंदर नहीं होता, मस्त मौला हर कोई कलंदर नहीं होता, और जीतना है तो कोर्ट प्रीमियर लीग जीतो यारो, जीतना है तो कोर्ट प्रीमियर लीग जीतो यारो. सिर्फ एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. साखळी सामन्यानंतर आता बाद फेरीचे सामने एका पाठोपाठ एक जिंकावे लागेल आणि जिंकले नाही तर गाशा गुंडाळावा लागेल. निर्णय पंचांचा बाद.
मित्रांनो, असं म्हणतात की चांगल्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या व्यक्तीला विरोधक आणि चांगल्या संघाला अडचणी अनेक असतात. तर पाहूया या अडचणींवर कशा पद्धतीनं मुंबई मिरॅकल संघ हा मात करतो आणि हा जो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलेला आहे, ढासळलेला आहे, ढेपाळलेला आहे, तर कशा पद्धतीने या डावाचा जीर्णोद्धार करतो मुंबईचा संघ. प्रथम जीर्णोद्धार करावा लागेल, त्यानंतर पायाभरणी आणि डावाच्या शेवटी कशा पद्धतीनं कलश आणि कशा पद्धतीने गुढी उभारतो मुंबई संघ पाहूया. सध्या मात्र 3 बडी हे अत्यंत कमी कालावधीमध्ये गमावलेले आहेत मुंबई संघानं. पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मान्यवरांचं आदरणीय न्यायमूर्ती, न्यायपंडित आणि न्यायाधीश महोदयांचं आयोजकांच्या वतीनं मी अयाज खान आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात, कानाकोपऱ्यात, कड्याकापऱ्यात आणि दुर्गम क्षेत्रात जे ऑनलाईन या सामन्याचं थेट असं प्रक्षेपण पाहत आहेत WDZच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहस्त्रकदा स्वागत आहे. मित्रांनो, वेळेचं भान, मान आणि सम्मान आपण सर्वांनी मिळून राखूया. कुठल्याही पद्धतीनं अनावश्यक वेळ व्यर्थ होणार नाही, अपव्यय होणार नाही याची काळजी खेळाडूंसोबत पंचांनी सुद्धा घ्यायची आहेत. पंचांना सर्वाधिकार आहेत. योग्य त्यावेळी सूचना द्यावी, समज द्यावी आणि योग्य त्यावेळी कारवाई सुद्धा करावी. माघारी जात बचावात्मक पवित्रा घेतलाय नवीन फलंदाज नितीन मोरे यांनी. तसं बघितलं तर एकापेक्षा एक मातब्बर, दिग्गज आणि सरस असे फलंदाज मुंबई संघामध्ये आहेत. मात्र मित्रांनो, बाद फेरीचा दबाव हा काही वेगळाच असतो. वर्षभर कितीही अभ्यास केला तरी वास्तविक परीक्षेच्या वेळी, पेपरच्या वेळी कुठले प्रश्न येतील हे अनाकलनीय असतं मित्रांनो. त्याच पद्धतीनं आपण वर्षभर कितीही सराव केला तरी प्रत्यक्ष सामना हा सामनाच असतो आणि त्याला सामोरं जायचं असतं. मुंबई मिरॅकल्स 3 षटकानंतर 19 धावा, 3 गडी बाद 19. दिनेश पाटील 1 धाव, नितीन मोरे 1 धाव, विजय नलावडे गोलंदाज 2 षटकात 13 धावा मोजून 2 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम विजय यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा आपला वैयक्तिक दुसरं आणि या डावातील 4थं असं षटक घेऊन येत आहेत माननीय रितेश मावतवाल साहेब. अत्यंत धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा आपला शारीरिक फिटनेस उत्कृष्टरित्या राखलेला आहे साहेबांनी. आखोड टप्प्याचा चेंडू थेट प्रवेशद्वाराच्या दिशेनं एक छोटा बालक मात्र बचावलेला आहे आणि चेंडू मात्र सुसाट मैदानाच्या बाहेर जाऊन रस्त्याला आरपार झालेला आहे. जवळपास 100 मीटरचा प्रवास केला असेल चेंडूनं असं अंदाज व्यक्त केला जात आहे. सर, आता फलंदाज मात्र कात टाकत असताना पाहत आहोत आणि बघा प्रतिस्पर्धी संघाला गडाभेद, आलिंगन आणि जादूची झप्पी. मित्रांनो, हेच सर्वात मोठं सुवर्ण यश आहे आपल्या या कोर्ट प्रीमियर लीगचं. एकमेकांबद्दल आदर, सच्ची खेल भावना, ट्रू स्पोर्ट्समनशिप.
यावेळी मात्र क्षेत्ररक्षक सरसावतोय. एक धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. कव्हर क्षेत्रामध्ये संधी आहे. थेट अशी चेंडू फेक. दाद मागितले जाते पंचांकडे. पंच मात्र निर्विकार, निरंक, निष्कलंक, निष्पक्ष, निर्भीड, निर्दलीय आणि अत्यंत निर्दयी, कुणासोबतही दयामाया करत नाही. योग्य असेल तोच निर्णय देतात आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मात्र नैसर्गिक न्याय हक्कानुसार फलंदाजाला संधी सुद्धा उपलब्ध करून देतात. डावखोरे फलंदाज समोर आहेत ते रितेश साहेब. धरणी मातेचे आशीर्वाद घेत असताना, ग्रिप मजबूत करीत असताना, पकड मजबूत करीत असताना फलंदाज. सुंदर असा हा चेंडू. कौतुक करावं लागेल माननीय न्यायमूर्ती महोदयांचं. रितेशजी मावतवाल साहेब अत्यंत आखीव, रेखीव आणि कोरीव गोलंदाजी करीत असताना त्यांनी आमच्या सर्वांच्या मनावर एक स्थान कोरलेलं आहे. एक धाव, चोरटी अशी धाव. संधीचं अक्षरशः सोनं केलेलं आहे फलंदाजांनी आणि अशा पद्धतीनं 3 गडी बाद 28 धावा आणि हा या षटकातील शेवटचा चेंडू, अर्थात चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत माननीय रितेशजी मावतवाल साहेब. कौतुकास्पद, अभिमानास्पद अशी गोलंदाजी माननीय मावतवाल साहेबांची. सुंदर असा स्पेल इथे संपुष्टात आलेला आहे. मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावलेली आहे मावतवाल साहेबांनी. 4 षटकानंतर मुंबईचे मित्र पोहोचलेले आहेत. 29 धावा, 3 गडी बाद. अशाच पद्धतीनं जर मित्रांनो धावगती राहिली तर डावाच्या शेवटी ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्टेड स्कोर, अनुमानित धावसंख्या असेल 73, तर आता हळूहळू का असेना या डावाची पायाभरणी करीत असताना नितीन मोरे 9 धावा आणि त्यांची तोलामोलाची साथ देत असताना दिनेश पाटील 3 धावा. धावसंख्या आकार घेत आहे. एक भागीदारी पार्टनरशिप इथं डेव्हलप होत आहे. 9 चेंडूंमध्ये 11 धावा केलेल्या आहेत दोन्ही मिळून. विजय यांनी 2 गडी बाद केलेले आहे. मावतवाल साहेब यांनी जरी बडी घेतलेला नसला तरी बडी तो कानपडी, फलंदाजाचे कान पिळण्याचं काम मात्र चोखपणे त्यांनी केलेलं आहे. 4 षटकानंतर 29 धावा. मुंबई मिरॅकल. अजित यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. कव्हर क्षेत्रामध्ये आणखी एक झेलबाद, घरपोच डिलिव्हरी केलेली आहे.
चौथा फलंदाज बाद झालेला आहे मुंबई मिरॅकल संघाचा. आता भेटू पुढच्या तारखेला. आणि एक अत्यंत महत्त्वाचा सामना असताना, बाद फेरीचे सामने असताना एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद होत आहेत. आघाडीची फलंदाजी कोसळलेली आहे. फलंदाज ढेपाळलेले आहेत. अक्षरशः शरणागती 4 फलंदाजांनी पत्करलेली आहे. हाराकिरीवाली फलंदाजी अनागुंदी माजलेली आहे. अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती आहे. अवसान घातकी असा खेळ आपण पाहत आहोत. आत्मघातकी फलंदाज आपण आतापर्यंत बघितले. आता मात्र सुशील बणे यांना आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत सुशील पद्धतीनं या डावाची उभारणी करावी लागेल. अचूक गोलंदाजी, वेगवान असा मारा, मात्र अचूक टप्प्यावर, दिशेवर आणि संपूर्ण नियंत्रण या गोलंदाजाचं अजित चौगुले यांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. सरळ असा हा फटका कुणाला तरी लागलेला, मात्र एक धाव घेण्यामध्ये फलंदाजांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही. धावसंख्या 4 गडी बाद 30. आज 5वा दिवस, शेवटचा दिवस, पहिला सामना, पहिला डाव आणि पहिल्या डावात 5व्या षटकात 4 गडी बाद 30 धावा अशी चिंताजनक परिस्थिती मुंबई संघाची झालेली आहे. बॅकफुटवर गेले होते फलंदाज. इतके बॅकफुटवर गेलेत की ते स्वयंचित होता की काय, हिट विकेट होता की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र उत्कृष्ट असं त्यांचं नियंत्रण आणि गोलंदाजीला पुन्हा एकदा आमंत्रण. सुरेख असा मारा करीत असताना अजित चौगुले इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, कदाचित अंगलट आला असता, मात्र नशिबानं साथ दिलेली आहे फलंदाजाची. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील 31 धावा. डावखोरे फलंदाज नितीन मोरे. आता या डावखोऱ्या फलंदाजाला खोऱ्यानं धावा ओढाव्या लागतील. सुंदर नेत्रदीपक अचूक असा मारा आणि एक अत्यंत किफायतशीर षटक अजित चौगुले यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये अजित या मित्रानं फक्त 2 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे आणि एकूणच धावसंख्या 5 षटकानंतर 31 धावा, 31 धावा, 4 गडी बाद आणि डाव पोचलाय आता अर्ध्यावरी. आणि जे प्रेक्षक ऑनलाईन हे सामने बघत आहेत त्यांना विनंती आहे, आपण ऑफलाईन जाऊ नका. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. हा क्रीडा महाल आपला स्वागत करीत आहे. मुंबई मिरॅकल 5 षटकानंतर 31 धावा, 5 षटकं संपलेली, 5 षटकं बाकी. आता कशा पद्धतीनं पलटवार करतो मुंबईचा संघ उर्वरित 5 षटकामध्ये, उत्तराला प्रत्युत्तर देतो का, ठोसास ठोसा लगावतो का आणि मुद्द्याला गुद्द्याची भाषा करतो का, हे पाहणं रंजक ठरेल. द्रुतगती
विद्युत गती, वेगवान असा हा मारा. विकास भोगले अष्टपैलू, अष्टावधानी, अष्टप्रधानी असा हा खेळाडू. आपण एक अर्धशतक, तब्बल 96 धावांची एक खेळी आपण बघितलेली आहे. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग, मिड ऑफ नाही, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ उपस्थित. एक कवर्स, एक कव्हर पॉइंट, एक पॉइंट. नेत्रदीपक फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये 4 रन. DJ शिव आणि सतीश यांच्या माध्यमातून आपण हे अत्यंत कर्णप्रिय, सुश्राव्य, ठेका धरणारं संगीत ऐकत आहोत. पस्तीस धावा सुशील बणे. अत्यंत गतिशील असा हा चेंडू, निर्धाव. निवड करताना प्रभावित करणारे गोलंदाज विकास भोगले आणि अजित चौगुले. काउस कॉर्नर वरून 6 धावा. निर्धाव. शेवटचा चेंडू 6व्या षटकातील. मुंबई 41 धावा, 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4 व्हॅल्युएबल अँड प्रिशियस विकेट्स. लॉंग ऑनच्या दिशेनं 6 षटकानंतर 42 धावा. 42, 4 गडी बाद 42 धावा मुंबई मिरॅकल्स. विकास यांनी या षटकामध्ये 11 धावा मोजलेल्या आहेत. फलंदाज मात्र पुनरागमन करीत असताना आपण पाहत आहोत. 10 चेंडूंमध्ये 10 धावा नितीन मोरे आणि 8 चेंडूंमध्ये 12 धावा सुशील बणे. एक चौकार आणि एक उत्तुंग गगनचुंबी, गगनभेदी, आकाशभेदी षटकार. अपील केलं जात आहे, मात्र कदाचित स्थानिक भाषेमध्ये ज्याला आपण खट्टी म्हणतो किंवा इतर भाषेमध्ये आपण ज्याला बम कॅच म्हणतो, तोच हा प्रकार. गोलंदाज अजित उत्कृष्ट मारा करीत असताना
सारा महाराष्ट्र इन्हें लॉयन के नाम से जानता है। कदाचित खेळपट्टीवरून एक मुंगी जात होती आणि त्या मुंगीचं प्राण वाचवण्याचं मोठं उदात्त कार्य मात्र गोलंदाजानं केलेलं आहे। अजित चौगुले अत्यंत किफायतशीर असा मारा करताना बघा, त्यांची इकॉनॉमी 1.5 म्हणजे 1.5 रन प्रति ओव्हर असा अत्यंत किफायतशीर आणि कंजूस मारा करीत आहेत। एक धाव, वाईटचा इशारा सुद्धा केलेला आहे पंचांनी। एक धाव अवांतर आणि एक धाव धावून अशा पद्धतीनं 2 धावा झालेल्या बिन चेंडू। मुंबई मिरॅकल्स 4-4 फॉर 4, 44 धावा 4 गडी बाद। 4-4 फॉर 4। दोन चेंडू झालेले आहेत, 4 शिल्लक। वा, सुंदर असा झेल, कॉट अँड बोल्ड। अजित चौगुले यांचा आपण कौतुक करूया। सध्या यांचं वय 50, जीवनाचं अर्धशतक लावलेलं आहे त्यांनी आणि त्याच पद्धतीनं 100 सुद्धा गाठावी। आणि आपण बोलत होतो अजित चौगुले यांच्याबद्दल आपण बोलत आहोत। जुन्या जमान्यातील चरित्र अभिनेता अजित यांची आठवण ताजा होते। सारा शहर, सारा महाराष्ट्र मुझे अजीत के नाम से, लॉयन के नाम से जानता है। डीप मिड विकेट इन एक्शन। नो बॉल, नो बॉल आणि फुकट फटका, फुकट असा फटका फलंदाजाला बहाल करण्यात आलेला आहे। मुफ्त की मार कहीं बीमार, मगर रनआउट ना हो असं वर्णन आपण नो बॉलचं करीत असतो। सात षटकांचा खेळ खल्लास। 7 षटकानंतर मुंबई मिरॅकल्स 48 द मेन इन ब्ल्यू वर्सेस द मेन इन स्काय ब्ल्यू।
मुंबई विरुद्ध कोल्हापूर अंतिम सामन्याची रंगीत तालीम. मुंबई वडापाव विरुद्ध तांबडा रस्सा पांढरा रस्सा. सुंदर असं स्वागत केलेलं गोलंदाजाचं षटकाराच्या माध्यमातून. आणि आता आपण मित्रांनो प्रवेश करीत आहोत डावातील 8व्या षटकामध्ये, म्हणजेच हाणामारीची षटक स्लॉगवर. आणि अत्यंत आत्मविश्वासानं जबरदस्त असा षटकार सुशील बणे, 1 चौकार आणि 2 सणसणीत षटकार त्यांनी लगावलेले आहेत. हा षटकार मात्र सणसणीत, खणखणीत, दणदणीत आणि गोलंदाजाला अंजन घालणारा झणझणीत असा हा षटकार होता. प्रेक्षणीय असा फटका, डोळ्यांचे पारणे फेडणारा. 54 धावा, अर्धशतक पार पाडलेला आहे, सादर केलेलं आहे मुंबई मिरॅकलनं. आणि मित्रांनो, असं म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये की बाद फेरीचे सामने, या सामन्यांमध्ये दोन्ही संघांवर विलक्षण असा दबाव असतो आणि कुठलीही धावसंख्या ही बाद फेरीमध्ये छोटी किंवा मोठी नसते. किंबहुना छोटी धावसंख्या हीच मोठी डोकेदुखी असते. तर पाहूया कशा पद्धतीने मुंबई या डावामध्ये किती धावा उभारतो आणि कोल्हापूरचा ठाण्याभाग कशा पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देतं हे दुसऱ्या डावात कळेल. पण सध्या मात्र आपण पाहत रहा कोर्ट प्रीमियर लीग खानदेशचे या पावन जळगाव जिल्ह्यातून आपण पाहत आहोत. कोर्ट प्रीमियर लीग जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा कल्याण संस्था आपलं सहर्ष सौहार्दपूर्ण स्वागत करीत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 मित्र उपस्थित आहेत. रितेशजी मावतवल साहेब क्षेत्ररक्षण करीत असताना सीमारेषेवर ज्या पद्धतीनं आपल्या भारताचे शूरवीर सीमारेषेवर आपल्या मातृभूमीचे रक्षण करतात, त्याच पद्धतीनं मावतवल साहेब सीमेवर. उत्तुंग फटका, फ्लॅट हिट, 6 धावा. फलंदाजांनी आता टॉप गिअर टाकलेला दिसतोय. एकसष्ट धावा, 61. संदीप हा फलंदाज सुद्धा आता रंगात आलाय सुशील प्रमाण. तृतीय पंचांकडे निर्णय सोपविलेला आहे. आमचे पंच प्रवीण इंगोले, ज्यांना क्रिकेट जगत गोलू नावानं ओळखतं. मूर्ती छोटी मात्र कीर्ती लहान आणि नेहमीच हसतमुख राहून खेळाडूंसोबत चेष्टा मस्करी गप्पा टप्पा मारत हे पंच महोदय वातावरण मात्र हलका फुलका ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि दुसऱ्या बाजूनं ज्यांची शारीरिक उंची तर जास्त आहेच, ज्यांच्या पंचगिरीची उंची सुद्धा खूप उत्तुंग आहे, असे कुणाल पवार हे आमचे प्रथम अंपायर. आणि तृतीय अंपायर म्हणून साद शेख हे तृतीय अंपायर. तसेच
ऑनलाईन स्कोरर अशा अत्यंत महत्त्वाच्या 2 दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. आणि शेवटी मी तुमचा मित्र, तुमचा दोस्त, म्हणजेच होस्ट, म्हणजेच ऑल इवेंट एंकर, सगाई से लेकर विदाई तक और विदाई से लेकर बच्चे के बारसे तक, हास्य सभा से लेकर शोक सभा तक, सभी इवेंट के लिए महाराष्ट्र के किसी भी कोने में एंकरिंग के लिए अवश्य याद कीजिए. जलगांव से अयाज द इंडियन. आउट. अत्यंत जड अंतःकरणानं, जड पावलांनी तंबूच्या दिशेनं माघारी परत असताना फलंदाज, चेहऱ्यावर मात्र सीमित हास्य ठेवत असलेला गोलंदाज, आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुशील यांनी ज्या पद्धतीनं डावाची उभारणी केलेली आहे, निश्चितच कौतुकास पात्र, अभिमानास्पद. स्ट्राईकवर कोण आहे? नवीन फलंदाज जितेंद्र. आखूड टप्प्याचा चेंडू यष्टांवर ओढवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र हा आत्मघातकी असा प्रयत्न काही सफल झालेला नाहीये. आठव्या षटकातील शेवटचा चेंडू विकास भोगले. पहिलं षटक किफायतशीर केलं होतं विकास यांनी, यावेळी मात्र अनेक धावा मोजलेल्या आहेत. उंचावरून टोलवलेला 6 धावा. तगडा हात, तगडा शॉट. आठ षटकानंतर 67 धावा. 67. ठीक. थोडेसे नाराज फलंदाज स्वतःशीच. डॉट बॉल इज अ फॉर्च्यून, 2 डॉट इज अ क्राइम, 3 डॉट इज अ बेलेबल ऑफेंस, 4 डॉट नॉन बेलेबल ऑफेंस, and 6 dot rare of the rarest of the rare crime. निर्धाव. अडुसष्ट धावा. 68. एक सम्मानजनक स्थिती आणि परिस्थिती मुंबई मिराकल संघानं धावसंख्या गाठलेली आहे 68. इथून
जवळपास 1.5 षटकाचा खेळ बाकी. शानदार जानदार असा हा पटका 6 धावांसाठी. जोरदार जबरदस्त जिंदाबाद. आणि आता 70 ओलांडलेली आहे मुंबई संघानं. आणि मित्रांनो, नक्कीच डावाच्या शेवटी जर 20 ते 30 धावा जोडत्या आल्या, निदान 20 ते 25, तर नक्कीच मुंबई संघ दुसऱ्या डावामध्ये मोठं आवाहन उभं करेल. कारण मुंबई संघ हा गोलंदाजीमध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी सक्षम असा संघ आहे, आपण बघितलेलं आहे. तर आता गोलंदाजाला गरज आहे धावा रोखण्याची. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक, 1 धाव, एकेरी धाव, एकमेव धाव. आणि अशा पद्धतीनं अशा प्रकारे मुंबई संघानं 75 गाठलेली आहे. बाईसचा इशारा केलाय पंचांनी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, सोयर चेंडू होता, मात्र फलंदाज या संधीचं सोनं करू शकले नाहीत. नऊ षटकानंतर 76 धावा. 9 षटकानंतर 76 धावा. आता फक्त 6 चेंडू बाकी या डावामध्ये. निश्चितच 90 गाठण्याचा प्रयत्न मुंबईचा संघ करेल. आणि जर असं झालं तर नक्कीच हा सामना रोमांचक होईल दुसऱ्या डावामध्ये, असा अंदाज आहे. शहात्तर धावा. लॉंग ऑनच्या दिशेनं संदीप 2 धावा घेत स्ट्राइक रिटेन करतोय. वाइड. बोनस स्वरूपात 1 वाइड. अतिरिक्त धावेचा नजराणा. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात डीप असा हा फटका. पुन्हा एकदा 1 धाव. अभिजित मोरे. सणसणीत असा हा षटकार थेट सीमारेषे पार. शहाऐंशी धावा. 86. चेंडू शिल्लक 3. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 100 गाठतो का मुंबईचा संघ? उत्सुकता. कृपया चेंडू उपलब्ध करावा. जुनाट असा चेंडू उपलब्ध करावा. आणि पुढील डावात मात्र फ्रेश चेंडूची मागणी असेल.
सुरुवातीला मित्रांनो मुंबई संघानं 4 गडी हे अत्यंत स्वस्तात गमावले होते, मात्र त्यानंतर कौतुक करावं लागेल. निश्चितच गौरवास्पद कामगिरी करताना मुंबईचा संघ 86 डावातील शेवटचं हे षटक आणि जर 100च्या आसपास आला तर त्यांचं नीती धैर्य मात्र कमावलीचं उंचावेल. आणि दुसऱ्या डावात कोल्हापूर संघ कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतं हे पाहणं रंजक ठरेल. एक सन्मानजनक स्थिती मात्र आलेली आहे मुंबई संघाची. प्रेशर मैच रहता अभी मुंबई की बैटिंग कम है क्या? नाकौड़ में कैसा? अरे मारो मत, अरे रुको मत रुको. जंबो सेकंड स्कोर काय करणार? सेकंड हो मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सूरज जोगदंड हा फलंदाज प्रथम क्रमांकावर आहे. 317 धावा त्यानं अक्षरशः चोपून काढलेल्या आहेत. आणि चेतन चव्हाण हे त्यांना जबरदस्त असे आव्हान देत आहेत. चेतन चव्हाण 218 धावा झालेल्या आहेत. अंकुश गिरे वाशिम 196 धावा. अनिकेत पाटील जंबो 194 धावा. विकास भोगले 171 धावा. सर्वोच्च स्कोर 96 धावा. अभिजित शेटे 156 आणि कनखरे साहेब 135 धावा. लीडिंग विकेट टेकर मंगेश जाधव 9 बडी. दिनेश पाटील 8 बडी. विनोद माचरे 8 बडी. दर्शन जगदाळे 8 बडी आणि प्रणिल तारिक 8 बडी. संदीप बलराम 8. जिजा आरडे 7. आर्या सूर्यवंशी 7 आणि गणेश गोपटगाठे 6 बडी. सय्यद मुजाहिद औरंगाबाद यांनी आतापर्यंत 10 झेल टिपलेले आहेत. कोल्हापूरचे संजय पाटील यांनी 9 झेल घेतलेले आहेत. आणि चेतन चव्हाण यांनी अष्टपैलू प्रदर्शन करीत क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपली सोनेरी चुणूक दाखवलेली आहे. त्यांनी सुद्धा 9 झेल घेतलेले आहेत. फुल स्ट्रेच एअर ड्राईव्ह गुड ट्राय धाव बाद. सॉलिड कोण आहे नाव काय? महेश कांबळे यांनी अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम असा प्रयत्न. फलंदाज झेलबाद जरी झालेला नसला तरी बघा क्षेत्ररक्षकानं कशा पद्धतीनं प्रयत्नांची आणि प्राणाची पराकाष्ठा केलेली आहे. काल आपण बघितलं की आपल्या जंबो संघाचा एक क्षेत्ररक्षक अशाच पद्धतीनं झेल घेत असताना जबर जखमी झाला होता. तर मित्रांनो, या खेळाडू मित्रांमुळेच क्रिकेट हा खेळ सुंदर आहे. आपण म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ बॅट्समन, कोणी म्हणतं क्रिकेट इज द गेम ऑफ बॉलर्स. मात्र मित्रांनो, अत्यंत आदरानं विनम्रतेनं म्हणावं लागतं की क्रिकेट इज रिअली द गेम ऑफ फिल्डर्स. जॉन्टी रोड्स असेल, हर्षल गिब्स असेल, रिकी पॉन्टिंग असतील, सुरेश रैना असतील, रवींद्र जडेजा असतील, अशा एकापेक्षा एक सरस क्षेत्ररक्षकांमुळे क्रिकेट हा खेळ सुंदर. 2-4-5 टाळ्या वाजवूया का आपण मित्रांनो या फिल्डरसाठी? धन्यवाद 200-400-500 टाळ्यांसाठी.
पुन्हा एकदा तोच आपला मित्र महेश. सलग दुसऱ्या चेंडूवर धावबाद करण्याची संधी मात्र निसटलेली आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू 88 धावा. ओहो अफलातून एक वेळ तर वाटलं की षटकार जातो. स्पायडरमॅन कॅच, सुपरमॅन कॅच. सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम, अवर्णनीय, अशक्य कोटीतला असा हा झेल. एक हाती तर तृतीय पंच निरीक्षण करीत आहेत, परीक्षण करीत आहेत. हा झेल सुरक्षितरित्या घेतला गेलाय की काय किंवा नाही किंवा कसे याचा खुलासा सादर करायचा आहे 7 सेकंदामध्ये. आणि शेवटी हा झेल बाद झालेला आहे. सुंदर असा हा अगदी प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा कौतुक केलेला हा झेल. विजय झेल घेणारा खेळाडू बघा मोठ्या पडद्यावर. तुम विजय हो, विजय ही रहोगे. वेल डन, वेल कॉट विजय, सही पकड़े हैं. दहा षटकानंतर 89 धावा. 89 मुंबई मिरॅकल पहिल्या डावात झालेले आहेत 89 रन्स आणि दुसऱ्या डावात सर्वांचं लक्ष असेल ते 90 कडे. हेलो, वेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल एंड स्पेशली हमारे समालोचक भाई AYAZ अयाज खान द इंडियन. इनको पवित्र रमजान महीने की बहुत बहुत शुभकामनाएं अयाज भाई. आणि आज त्यांचा पहिला रोजा आणि या रोज्यात फार कडक शिस्तीचं पालन असतं. पाणी काय थुंकी सुद्धा गिळायची नसते. असं असून सुद्धा ते या ठिकाणी समालोचन करीत आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. थैंक यू अयाज भाई. ऊपर वाला आपके सब इच्छाएं पूरी करे. $90 रन्स
मुंबई ना आता कोल्हापूर संघास 91 धावांचं लक्ष देण्यात आलेलं आहे मुंबई संघातर्फे. पहिल्या डावात 90 धावा आणि लक्ष टार्गेट आवाहन आणि आव्हान 91 धावांचं. चेक. पुढील सामना सांगली विरुद्ध परभणी. सांगली कर्णधार आणि परभणी कर्णधार. कृपया आपण लगेच टॉस का बॉस मंचाकडे यायचंय. आपण विनंती करणार आहोत सोनार नाना आणि चौधरी नाना आपले आदरस्थान आपले प्रेरणास्थान आपल्या वरिष्ठांना आपण इथं मान देत आहोत. नेहमी यांचं अत्यंत मोलाचं असं स्वर्णिम मार्गदर्शन आपण सर्व न्यायालयीन कर्मचारी मित्रांना लाभत असतं. असे चौधरी नाना आणि सोनार नाना आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जावी ही सर्वांची इच्छा. तर मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करीत असताना सुरुवातीच्या पडझडीनंतर 90 धावा असं एक आव्हानात्मक धावसंख्या उभारलेली आहे. आणि आता कोल्हापूर संघ मात्र कशा पद्धतीनं उत्तर प्रत्युत्तर आणि पलटवार करतं हे पाहणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. एक मात्र नक्की ओव्हर टू यू चंदनकरजी. थँक्यू ॲज भाई. इथे टॉस का बॉसमध्ये सांगली आणि परभणी या दोन संघाचे कर्णधार आले आहेत. कोण बोलणार? परभणी संघाने बोलायचं आहे. सांगली जिल्ह्याने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. प्लीज. सांगली जिल्ह्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि परभणी संघास बॅटिंगसाठी पाचारण करण्यात येत आहे. सांगली 1 मिनिट काय स्ट्रॅटेजी राहणार? 60 मध्ये आउट काढायचं स्ट्रॅटेजी. सांगलीचे कर्णधारांनी सांगितलंय परभणी संघास आम्ही 60 रनांमध्ये ऑल आउट करू. बघूया आता ते काय करतात. परभणीचे कर्णधार. सर्वात प्रथम मी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था यांना धन्यवाद देतो की इतके महाराष्ट्रातील पहिली न्यायालयीन डे नाईट स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल. आणि त्यांचे खरंच सकाळी 4 वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री 3 वाजेपर्यंत एक सारखे मला त्यांचे टी शर्ट आहेत ते कर्मचारी कुठेही रस्त्यावर कुठेही दिसतात आणि कधी बी रस्त्यावर जरी भेटले तर आदबीनं विचारतात की तुमचं जेवण वगैरे सर्व झाले का. खरंच याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि त्यानंतर इथं आलेल्या प्रत्येक संघाचे एखादा संघ लकमध्ये जिंकतो काही होतं मगर सर्वांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलेलं आहे त्याबद्दल सर्व खेळाडू आणि आपले कर्मचारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर सांगतो की 2 दिवस सुट्ट्या आहेत ना दादा आपलं मोस्टर होऊन जातं आहे कशाला कुठं चालले तुम्ही पुन्हा काय झालं तर कोर्ट काय देणार आहे का असे तरीसुद्धा त्यातूनही आपला आवड छंद जोपासण्यासाठी इथे आले तर त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी या सामन्याबद्दल एक सांगेल की प्रत्येकाने एन्जॉय करायला लेट द बेस्ट टीम विन. त्यामुळं की
मी टार्गेट वगैरे काही सांगत नाही, कारण एखाद्या वेळेस एक रनमध्ये 6 बी रन, एक बॉलमध्ये 6 बी रन निघतात आणि कधी कधी एक रन निघायला सुद्धा एक बॉल अवघड जातो. त्यामुळं लेट द एन्जॉय अँड बेस्ट ऑफ लक अँड थँक्स टू. धन्यवाद. परभणीच्या कर्णधारांनी फार सुंदर पद्धतीने त्यांचं विश्लेषण केलंय. दोघं टीमांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओव्हर टू यू ॲज बाय. थँक्स फॉर द कॉल. धन्यवाद चंदनकरजी, अत्यंत मोलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून आम्हाला लाभत आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आमचे सहकारी मित्र गजानन पारधी, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मैदानाची निगा राखण्यामध्ये खूप मोलाची भूमिका पार पाडलेली आहे. अत्यंत मेहनती आणि काटक आणि इमानदार स्वभावाचा आपला हा मित्र गजानन पारधी, पेशानं वाहक असलेले तरीसुद्धा येथे सेवा देत असलेले अभिनंदन. कोल्हापूर किंग्ज डावाचा प्रारंभ झालेला आहे. 4 धावा बिनबाद. निर्धाव चेंडू. मित्रांनो, कोल्हापूर विरुद्ध मुंबई जणू काय मिनी फायनल, ICC फायनल आपण पाहत आहोत का असा भास निर्माण होतोय. एक मात्र नक्की मित्रांनो, जिंकणारा संघ हा कदाचित प्रमुख दावार प्रबळ दावेदार असेल अंतिम सामन्याचा. उजव्या यष्टीपासून खूपच दूर वाईट ठरवलेल्या पंचांनी. आयोजन समितीचं आम्ही कौतुक करतो की या स्पर्धेसाठी जे पंच महोदय आपण तैनात केलेले आहेत ते उत्कृष्टच नव्हे तर सर्वोत्कृष्ट आहेत. लॉंग ऑनच्या दिशेनं प्रेक्षकांमध्ये मात्र उत्साह संचारलेला दिसतोय आणि जसं जसं हा सामना पुढे जाणार तसं तसं प्रेक्षक सुद्धा उत्साही होणार निश्चितच. कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धाव. सहा धावा आणि आता आपण वळत आहोत या षटकातील शेवटच्या चेंडूकडे. कोल्हापूर किंग्ज बिनबाद 6 धावा. स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. वाह, भले बहादर, वेल डन कॅप्टन. जिथं कर्णधारानं या चेंडू अगोदर खेळाडू तैनात केला अगदी नेमका तिथेच चेंडू गेलेला आहे. कौतुक करावं लागेल कर्णधाराचं. गोलंदाज सुनील परदेशी हे स्वतः कर्णधार आहेत. मित्रांनो, यालाच म्हणतात आपण सर्वसामान्य भाषेत द कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. अचानकच का आणि कशासाठी माहीत नाही, मात्र प्रेक्षक मात्र खूप आनंदित आहेत, सुखावलेले आहेत. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना पुन्हा प्रोत्साहन देतो की दोन्ही संघांना पुरेपूर समर्थन करायचं आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत मित्रांनो. लॉंग लेगच्या दिशेनं कदाचित स्वतःला दुखापत करून घेतलेली या मित्रांनो, मात्र कौतुक करावं लागतं त्याचं. दहा धावा. क्षेत्ररक्षक रवी अत्यंत सुसाट वेगानं
सीमारेषेच्या दिशेनं धावत होता. जणू काही अरबी महासागरामध्ये सुनामी यावी, भरती यावी, त्या पद्धतीनं जोरकस चार रन. स्वागतार्ह चौकार, अ वेलकम बाउंड्री. कव्हर पॉइंट, एकेरी धाव. चुक. चेक. कदाचित जर थेट अशी चेंडू फेक झाली असती तर निश्चितच फलंदाज हे संकटात होते. मात्र जे आहे ते आहे, जे दिसत आहे तेच खरं आहे. विकास भोगले ज्यांनी अनेक सुख या स्पर्धेमध्ये भोगले, शतकाचं सुख मात्र त्यांना हुलकावणी देत आहे. तर 8 चेंडूंमध्ये 14 धावा. विकास भोगले हे धावांचा आणि या डावाचा विकास करीत असताना 3 चौकार त्यांच्या तडपत्या बॅटच्या माध्यमातून. होता ना बेस्ट बॅट्समन 19 बेस्ट बॅट्समन हाच होता ना. मॅन ऑफ दी मॅच विकासच होता ना. हा मॅन ऑफ दी सिरीज 2019 आहे सर. सुंदर बॅटिंग आहे, मस्त बॅटिंग. तंत्रशुद्ध असा हा फटका. मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तितकेच चुस्त दुरुस्त आणि तंदुरुस्त. बघा, अशाच पद्धतीनं आपापल्या संघाची पाठराखण करण्याची पाठीराख्यांची गरज, आणि पाठीराख्यांच्या पाठबळावरच एखादा संघ हा विजयी होत असतो. एक धाव, एकेरी धाव. धाव संख्या धाव संख्या 17. लय भारी, लय खतरा. 2 षटकानंतर 17 धावा बिनबाद. कोल्हापूर किंग्स. अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये 74 धावांची गरज. विकास भोगले लॉकडाऊन पूर्व 2019 मध्ये अत्यंत विलक्षण, अविस्मरणीय, नेत्रदीपक आणि दैदिप्यमान फलंदाजी या फलंदाजानं केलेली आहे 2019 मध्ये. आणि जवळपास त्याचीच पुनरावृत्ती करत असताना हा फलंदाज दिनेश सॉरी सुनील आहे. आणि बळी घेण्याची इच्छा कर्णधाराची. म्हणून सुनील यस आउट. अचूक मारा. सुनील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करतो की काय, किंवा नाही, किंवा कसे, पाहूया. यावेळी मात्र हुलकावणी देत थर्डमॅनच्या दिशेनं
4 धावा. कुणाल एज. चेंडू आणि फडीचा हा संघर्ष आणि फडीची लागली कडी. फलंदाजांच्या चेहऱ्यावर सुंदर कडी, हास्य खडी. काउस कॉर्नर. एकेरी धाव. बिनबाद 21. कोल्हापूर किंग्ज. कोल्हापूरचे राजे राजेशाही थाटात. जोरकस असा हा फटका. देशमुख साहेबांच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेनं 6 धावा. मित्रांनो, आमच्याकडे खानदेशच्या भूमीमध्ये म्हणतात तरबुजाला पाहून खरबुजा रंग बदलतो. आता योगेश सुद्धा आपल्या रंगात आलेले आहेत विकास प्रमाण. लेट कट उशिरा लावलेला फटका आणि गली क्षेत्रात आपला छोटा मित्र एकच वादा प्रशांत दादा असा हा क्षेत्ररक्षक, बिनीचा क्षेत्ररक्षक. आडव्या बॅटेनं खेळलेला सीधा असा हा फटका. 4 धावा. तीन षटकानंतर बिनबाद 32 धावा. कोल्हापूर किंग्ज लिव्ह द लाईफ किंग साइज. एखाद्या नरेश प्रमाणे, एखाद्या कुबेर प्रमाणे धावांची लयलूट करीत असताना कोल्हापूर किंग्ज राजेशाही फलंदाजी. बेचाळीस चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आणि सध्या धावगती 10.57. विकास भोगले 13 चेंडू 20 धावा. योगेश यादव वाय वाय एक्सप्रेस 5 चेंडू 11 धावा. तर आपण पाहत आहोत की आपल्या मुख्य व्यासपीठावर आयोजन समितीचे अनेक मान्यवर सदस्य, अनेक न्यायालयीन कर्मचारी, आयोजक हास्य विनोदामध्ये रमलेले आहेत. वाईड प्रशांत दादा असतील, सोनार दादा असतील, चौधरी दादा असतील, पाटील काका असतील, चंदरकर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, हास्य विनोदामध्ये रमलेले आहे. आणि आनंद वाटतो की अनेक महिन्यानंतर, अनेक वर्षानंतर आपल्या चेहऱ्यावर हास्य येत आहेत सामूहिकरित्या. खूप आनंद वाटला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रशांत
आणि आपण बोलत होतो आयोजन समितीबद्दल. अनेक महिन्यानंतर अनेक वर्षानंतर हे सर्व एकत्रितरित्या बसलेले आहेत आणि हास्य विनोदात रमलेले आहेत. अत्यंत अविस्मरणीय असं हे नेत्रसुखद चित्र. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. निर्धाव चेंडू आणि हे जे हास्य आहे हे विनाकारण नाही मित्रांनो, हे समाधानाचं हास्य आहे. कारण ज्या पद्धतीनं आयोजन समितीनं अहोरात्र झटत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल हे समाधानाचं संतुष्टीचं हास्य आहे. चौतीस धावा. वाईड 35 धावा. कोल्हापूर टीम ऑन अ ड्रायव्हिंग सीट, टॉप गिअर. फुलटॉस, ईट का जवाब पत्थर से. 6 धावा. एक्केचाळीस धावा, बिनबाद 41. आणि कोल्हापूर संघाची डावाची उभारणी, सुरेख अशी पायाभरणी. योगेश यादव 17 धावा आणि विकास भोगले 21 धावा. आखूड टप्प्याचा सुसाट असा हा चेंडू. नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केलेल्या गोलंदाजानं. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. कोल्हापूर किंग्ज 41 धावा. गोलंदाज जितेंद्र गुप्ता. ठीक. धन्यवाद सर, धन्यवाद. चार षटकानंतर 41. सुशील बणे नवीन गोलंदाज. थेट डीजे बाबूला. आपण नशीबवान आहोत की डीजे बाबू आपल्यामध्ये सुरक्षित आहे. थेट त्यांच्या डोक्याच्या दिशेने मारलेला हा शॉट होता. काही चूक झाली असेल आमच्या डीजे बाबूची तर त्यांना पदरात घ्या, मात्र अशा पद्धतीनं भीषण वार करू नका. एकमेव आमचा डीजे बाबू मागील 5 दिवसांपासून आपला संगीतमय मनोरंजन करीत आहे. आणि बघा डीजे बाबूंना जेव्हा जाग येते सुंदर, अत्यंत नियोजनबद्ध असा खेळ कोल्हापूर संघ करीत आहेत. आणि आता अवघ्या काही क्षणातच त्यांचं अर्धशतक हे फलकावर लावण्याची खूप मोठी शक्यता.
क्षेत्ररक्षक तयार नाहीत. जनरेटरची सावली घेत असताना एक क्षेत्ररक्षक, माऊलीची सावली. आहा, उत्कृष्ट मारा. मित्रांनो, ज्या पद्धतीने एखाद्या देशामध्ये रक्तरंजित क्रांती होते, अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूर संघानं या सामन्यात रणरंजित सलामी दिलेली आहे. रणरंजित सलामी. कव्हर पॉइंटच्या दिशेनं एक धाव. आणि बरोबर आहे, खूप मोठे धोके पत्करण्याची आता गरज नाही. 49 धावा बिनबाद. राजेशाही फलंदाजी. फुलटॉस आउट ऑफ द बॉक्स. आणि यावेळी मात्र WDZ टीमला यांनी सलामी दिलेली आहे, मानवंदना दिलेली आहे. आणि आता आयोजन समितीला मी विनंती करतो, आयोजन समिती आपणास विनंती, आता समालोचकाला सुद्धा आपण हेल्मेट द्यायचं आहे. आता माझे स्वतःचे प्राण संकटामध्ये दिसत आहे. वा, नेत्रदीपक असा हा कव्हर ड्राईव्ह. मिसफील्ड, सणसणीत, खणखणीत, झणझणीत, चुणचुणीत असा हा चौकार. आणि कोल्हापूर आता मात्र चेंडू आणि धावांमधील अंतर हे उत्तरोत्तर कमी होत आहे. 30 चेंडू 32 धावांची गरज. 10चे 10 गडी शिल्लक. लाभले आमास भाग्य, बोलतो आम्ही मराठी. सर्व मराठी जनाला, मराठी क्षणाला, प्रत्येक कणाकणाला मराठी नववर्षाच्या अनंत शुभेच्छा. तसेच समस्त भारतवासियांना पवित्र रमजान महीन्याच्या अनंत शुभेच्छा. आज है इतवार, हिंदुस्तान का त्योहार. दिनेश 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 पाटील दिनेश पाटील बोलो दिनेश पाटील. दिनेश पाटील. मिड विकेट, डिरेक्ट हिट, थेट अशी चेंडू फेक. आणि मित्रांनो, आता इथून जर मुंबई संघाला जिंकायचं असेल तर आपल्या नावाला सार्थक करावा लागेल. मुंबई मिरॅकल, दे डेस्परेटली नीड अ मिरॅकल हिअर. अदरवाइज 60 विदाउट लॉस, इट्स अ हॉरिबल कंडिशन. And Kolhapur Kings really playing just like a king. Don't wait for the situation, make a situation. Long on action, a single taken comprehensively and comfortably. Vikas Bhogle 39, Yogesh Yadav 19. Vikas, oh what a man he is, what a batsman he is. Full toss, one bounce over the rope. Sensational boundary, fast, furious and a fabulous four. And now, very first time in this inning, 27 ball, 26 runs required. Balls are more and runs are less. Amazing shot.
69 without loss. Beauty. Elegant shot. Wow. What a shot. Played with a soft hand. Just change the direction of the ball. And now Kolhapur Kings reaches 73 without loss. They need only 18 runs, 25 legal deliveries. Yogesh 31, Vikas 39. Wide. 74 without loss. What an opening partnership. 74. Kolhapur Kings. They are very confidently knocking the door of semi-finals. Dot ball after a long time. Dot balls are very much rare of the rarest in this inning. So after the completion of 6 over, 74, the KK Express, Kolhapur Kings, 74 without loss. Yogesh 31, Vikas 39. All the match officials are humbly requested to just have a keen watch over the timings. We are already behind the schedule. Extremely slow over rates, inning rate, entire match. चोवीस चेंडू आणि 17 धावांची गरज. जवळपास एकतर्फी होत असलेला हा सामना जितेंद्र गुप्ता नहीं सॉरी कमलेश है कमलेश कमलेश न्यू बॉलर. फुलटॉस and same result. Yogesh Yadav set on. Vikas Bhogle on the door of one more 50. 45 not out. Vikas. Nice shot. A very wide third man. It's a boundary and Vikas Bhogle reaches to 49. So it's a 50 for Vikas Bhogle. One another match winning inning by Vikas. As the name suggests itself, Vikas, the developer of the inning, Vikas Chaugule Bhogle. और आपको बता दे विकास भोगले इस टूर्नामेंट में 200 रन पार कर चुके हैं निजी रूप से. Nice shot. Now Kolhapur Kings on the edge of victory. It seems to be how just formalities now.
कोल्हापूर किंग्ज 88 धावा. तर मित्रांनो, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा असो क्षेत्ररक्षण, मुंबई संघाला अक्षरशः चारी मुंड्या चित केलेलं आहे कोल्हापूर संघानं. कृपया ज्या कारचे लाईट चालू आहेत त्यांनी कृपया त्या फोर व्हीलरचे लाईट बंद करावेत, जेणेकरून फलंदाजांना त्रास होणार नाही. धन्यवाद. सूचनेचं लगेच अनुपालन केलेलं आहे या मित्रानं. 2 धावांची गरज. विकास 52, योगेश 32. 18 चेंडू शिल्लक. आनंदावर थोडंसं विरजन पडलेलं आहे. बडी देर कर दी मेहरबा आते आते, अशा प्रकारे आपण वर्णन करूया या विकेटचं. पण योगेश यादव यांनी बाद होण्या अगोदर आपली कामगिरी मात्र चोख बजावलेली आहे. टाळ्यांमध्ये कौतुक करूया आपण यांचं. विकास बाद झालेले आहेत. फक्त 2 धावांची गरज आणि विकास यांचा धावांचा विकास आता खुंटलेला आहे. एक सुंदर अशी पोस्ट द्या. हॅट्स ऑफ टू यू, बॅट्स ऑफ टू यू. आणि फेसबुकला ही अपलोड करा. 100 लाईक्स अँड 200 कमेंट्स. कर्णधार संजय पाटील, he want to finish this match in a style. Kolhapur Kings became kings. Mumbai Miracle finally lose this match.